सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्वामी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की मंगल कलशाची स्थापना कशी करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी येत असते, आपल्या घरामध्ये आजारपण येत असतं, आपल्या घरामध्ये भरपूर अशा वाईट शक्ती असतात, बाधा असतात, ते सर्व मंगल कलश जो असतो ना तो शोषून घेण्याचं काम करत असतो। तर बघा, मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मंगल कलश स्थापना कशी करायची आहे, आणि मी तुम्हाला सांगणार आहे की पानं केव्हा बदलायचे, पाणी केव्हा बदलायचं त्याच्यामधलं, आणि त्याच्यामध्ये मंगल कलशामध्ये काय काय टाकायचं हे बघा मी तुम्हाला दाखवते। आता मंगल कलश आपण इथं स्थापन करणार आहोत। हे बघा, तांदूळ घ्यायचे, तुम्ही असे व्हाईट तांदूळ पण घेऊ शकता। हे बघा, कोणी कोणी लाल पण घेतं, लाल करून टाकायचे तांदूळ प्लेटमध्ये एका। इथं आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो। हळद कुंकू टाकायचं, त्याच्यामध्ये अक्षता टाकायचं, आणि आपल्या देवीचा जो मंत्र असतो तो मंत्र म्हणत मला त्या कलशाची स्थापना करायची असते। तर हे बघा, हा कलश आहे घेतलेला मी, त्याला स्वच्छ केलेला आहे। हे बघा, एकदम स्वच्छ असा घासून घ्यायचा त्याला, आणि त्याच्यावर आहे ना अशी मस्त स्वस्तिक काढून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने काढायची। तुम्हाला दिसत असेल इथं अशी स्वस्तिक काढून घेतली किंवा आणि मग असे 5 बोटं लावायचे कलशाला, अशा रेषा ओढायच्या। हे बघा, या पद्धतीने, आणि त्याला आपण असं हळदी कुंकू वगैरे असं हळद लावून घ्यायची, आणि जिथं आपण आता हे असं ठेवायचं। हे बघा, छान प्रकारे असं, आणि त्याच्यात पाणी टाकायचं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। त्या कलशामध्ये हळद कुंकू टाकायचं, अक्षता टाकायच्या थोड्याशा। हे बघा, आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं, सुपारी टाकायची। हे बघा, असं फूल टाकायचं, आणि हे आंब्याचे पानं ठेवायचे। कोणी कोणी नागलीचे पानं पण ठेवतो, पण ते काय होतं, नागलीचे पानं लवकर सुकून जातात, खराब होतात। मग मी आंब्याचेच पानं लावते सहसा करून, ते लवकर खराब होत नाही आंब्याचे पाने। आणि श्रीफळ घ्यायचं। हे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे आता। त्याला मी असं पाण्यामध्ये ओलं करून ठेवलेलं होतं, त्याला आता स्वच्छ करून घेते। हे बघा, असं श्रीफळ घ्यायचं, शेंडी राहू द्यायची श्रीफळाला। या पद्धतीने असं तुम्हाला दिसत असेल इथं, बघा मी तुम्हाला दाखवते। आणि मग कलशाचे पूजन करायचं असं प्लस श्रीफळ वगैरे ठेवताना। आणि याच्यामधलं पाणी ना तुम्हाला सांगते, शुक्रवारी याचे पानं बदलायचे, आणि पाणी पण शुक्रवारीच बदलवायचं किंवा मंगळवारी बदलवायचं, कारण ही पानं लवकर खराब होतात। आणि असं जर झालं शक्य तर कोणी कोणी रोज पण करतं, पण सहसा करून तुम्ही मंगळवार आणि शुक्रवारी याचं पाणी आणि पानं बदलायचे, आणि श्रीफळ फक्त पौर्णिमेला बदलायचं। जर ते कोरडं झालं असेल किंवा नारळाला तळा वगैरे गेला असेल तर घाबरायची गरज नसते, कारण आपल्या घरामध्ये जे वाईट शक्ती असते ती नारळ शोषून घेण्याचं काम करतं श्रीफळ आपलं, त्याच्यामुळे घाबरायची गरज नसते। फक्त पौर्णिमेला जर ओलं असेल तर बदलायची गरज नाही, आणि सुकलेलं असेल तरच बदलावा। आणि अशा पद्धतीने मंगल कलशाची बघा स्थापना करायची असते। माझ्याकडे हे बघा, अशी मी माळ आणलेली होती कळसाला लावायला, खूप छान आहे ती। बघा, मी तुम्हाला लावून दाखवते या पद्धतीने। आणि अशी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा नवरात्रामध्ये जेव्हा घट वगैरे बसतं आपण, तेव्हा या मंगल कलशाची स्थापना करू शकता। हे बघा, या पद्धतीने करायचं, आणि धूप दीप दाखवायचा, देवी मातेची प्रार्थना करायची, आपल्या कुलदेवीची।
आणि हे सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही मंगळवारी शुक्रवारी ही मंगल कलश स्थापना करू शकता. आणि याचे नियम अटी काहीच नाही आहे, साधी आणि सोपी सेवा आहे आपली. हे बघा, अशा कलश मी स्थापन केलेला आहे, मी तुम्हाला दाखवते बघा. या पद्धतीने मंगल कलशाची स्थापना करायची. आपल्या देवीचा मंत्र म्हणायचा, 99 मंत्र म्हणायचा आणि नमस्कार करायचं आणि प्रार्थना करायची की आमच्या घरात येणारी बाधा, येणारी संकटे तुम्ही सगळं या गोष्टीचं निवारण करून द्या आणि आमच्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या, अशी कुलदेवीला प्रार्थना करायची. आणि माझी सेवा, माझं मंगल कलश स्थापना तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. आणि झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय.